आता पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत आणि ती आहे धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातून येणारी बातमी। कुटुंब धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं वक्तव्य धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे यांनी केलंय। आजवर अजय मुंडे फारसे कधी प्रसिद्धीच्या झोतात नव्हते। अजय मुंडे हे धनंजय मुंडेंचे बंधू आहेत। त्यांनी कुटुंबाची भूमिका पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे। धनंजय मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला 20-25 वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याचंच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपतंय, कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत, काही नाही, कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते। त्यांनी राजीनामा दिला, तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे, आज ते असे अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत। अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत। मध्यंतरी आता पंढरी निवासस्थानचं एक रिन्युएशनचं काम त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी हाती घेतलं आहे आणि ते काम करत असताना गावाकडे आमचं घर, आमचं वतन त्या ठिकाणी असल्या कारणानं बाईंनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे। तर नेहमी धनंजय मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत, ते त्यांच्या आईसोबतच असतात, गावाकडेच राहतात। हे आपला सर्वांना ज्यांना ज्यांना माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत। खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही, कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत।